पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. साहेब, आज शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडत आहे. काय एकूणच सांगाल याविषयी? शिवसेनेचा वर्धापन दिन राज्यामध्ये आणि देशामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये आज साजरा होतो आहे. मुख्य कार्यक्रम पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संध्याकाळी मुंबईमध्ये गोरेगावला या ठिकाणी होतो आहे. ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी शिवसैनिकांना दिलेले आहेत, ते ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करतो आहे. आजच्या वर्धापन दिनी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये हाच विचार वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आहे की साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की मला प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक निर्माण करायचं. घराच्या प्रत्येक उंबऱ्याच्या आत आपला शिवसैनिक असला पाहिजे आणि तसा प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक घरात, वाडी वस्तीत, वॉर्डात, तांड्या पाड्यावर जिथं जिथं आहे शक्य तिथं आपला शिवसैनिक तयार करण्याचं काम किंवा शिवसैनिकाला बळ देण्याचं काम आम्ही आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली विशेषतः 2022 पासून या ठिकाणी करतो आहे. आणि शिवसेना वाढवणं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. 2022 नंतर माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमदारांची संख्या शिवसेनेची वाढली, आमदारांची, नगरसेवकांची संख्या वाढली, जिल्हा परिषद सदस्यांची वाढली, पंचायत समिती सदस्यांची वाढली, नगरसेवकांची वाढली, सरपंचांची वाढली, नगराध्यक्षांची वाढली. म्हणजे जिथं लोकशाही मार्गानं मतदान करून पक्षाला मत द्यायचं आहे तिथं राज्यातल्या मतदारांनी माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसैनिकांना मतदान करून त्यांना लोकशाही मार्गाने त्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे. अशाच पद्धतीनं आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना वाढवणं, शिवसेनेची ताकद वाढवणं आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला बळकटी देणं हाच विचार आजच्या वर्धापन दिनातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन आमचे शिवसैनिक कामाला लागलेले आहेत. साहेब, ऑपरेशन टायगर सारखं जसं खासदारांच्या बाबत चर्चा जी सुरू आहे तशाच पद्धतीची आमदारांच्या बाबतही चर्चा सुरू आहे. मी ऑपरेशन टायगरच्या बाबतीत एक 3-4 दिवसापूर्वी जेव्हा माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी मला फोनवरती माहिती विचारली होती तेव्हा मी सांगितलं होतं की खासदारांच्यामध्ये खटखट आहे, उभाटा गटाच्या अस्वस्थता आहे. कारण शेवटी आम्ही सगळे एक खासदार आमदार आम्ही एकमेकाचे मित्र आहोत, आम्ही एकत्र काम केलेले. आत्ताही आम्ही एकत्र सभागृहामध्ये, शासनामध्ये, मंत्रालयामध्ये, विधिमंडळामध्ये एकमेकांच्या गाठीभिटी पडत असतात. ती खतखत या 6 खासदारांच्या मधनं, त्यांच्या कृतीमधनं या ठिकाणी बाहेर आलेली आहे. आमदारांची परिस्थितीसुद्धा त्याच्यापेक्षा वेगळी नाही. उलट आमदारांच्यामध्ये उभाटा गटाच्या जास्त खतखत आहे की नेतृत्वाकडनं पाठबळ मिळत नाही. शासन दरबारी, राज्य सरकारच्या, केंद्राच्या दरबारी जी काय प्रलंबित कामं आहेत त्याचा पाठपुरावा एकत्रपणे करण्यासाठी पक्ष नेतृत्व आम्हाला मदत करत नाही, पक्ष नेतृत्व आमच्याबरोबर पुढे येत नाही. आणि मग लोकांना काय उत्तर द्यायचं, लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, मतदारसंघातले प्रश्न कसे सोडवायचे, ही खतखत ही आमदारांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि कदाचित खासदारांच्या बाबतीत जसं घडलं त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. ओके, हे होते शंभूराज देसाई. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की यामध्ये ज्या पद्धतीनं खासदारांच्या बाबतची जी खतखत होती त्याच पद्धतीची अवस्था जी आहे ती या आमदारांची देखील आहे. त्यामुळं सेम अशाच पद्धतीची पुनरावृत्ती देखील होऊ शकते असं मत जे आहे ते यावेळी त्यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नरवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.